नमस्कार प्रेक्षक हो. यूट्यूबवरील SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया ह्या वृत्तवाहिनीवर आपले हार्दिक स्वागत. स्वच्छता ही सेवा 2024 हे अत्यंत लक्षवेधी अभियान मुंबई महानगरपालिका एम पश्चिम विभाग, घनकचरा व्यवस्थापन खाते आणि मुंबई पब्लिक स्कूल माहूल यांच्या विद्यमाने चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. मुलांमध्ये क्रियाशीलता, ॲक्टिव्हिटी, टॅलेंट, कल्पनाशक्ती भरपूर प्रमाणात आहे याची प्रचिती माहूल येथील सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत सुंदर लक्षवेधी चित्रे काढून दाखवली आहे. ह्या अनेक चित्रांचे प्रदर्शन मुंबई पब्लिक स्कूल माहूल येथे शालेय वेळेत सर्व पालकांना पाहायला मिळेल. पालकांनी विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी प्रदर्शन अवश्य पाहावे आणि मंगळवार दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी चित्रकला स्पर्धेचं पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होणार आहे. ह्या कार्यक्रमाला सुद्धा सर्व पालकांनी विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी आपली उपस्थिती अवश्य सादर करावी. आपली उपस्थिती सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल ह्यात शंका नाही. धन्यवाद.
तुम्ही तुमचा कचरा बाहेर टाकायला कोण जातं घराच्या बाहेर कचरा कुंडीमध्ये? तुम्ही स्वतः जाता की तुमचे आई वडील जातात? तर बघा, तुम्हा सगळ्यांना एक छोटासा एक टास्क देणार आहे. ओला कचरा आणि सुका कचरा असं वेगळा वेगळा ठेवायचा. ओला कचरा म्हणजे काय? गीला कचरा क्या रहता है? जो हम खाना बनाने के लिए जो चीजें लाते हैं और जो चीजें खाना बनाने के बाद बचती है, सब्जी या उनके छिलके जो भी बचता है या खाना बनाने के बाद जो खाना खाने का अनाज बचता है वो सब गीला कचरा है. यानी जो कुदरतन बनता है और जिसका अपने आप खाद बन सकता है वो सब गीला कचरा है. और सूखा कचरा क्या है? लकड़ी, रैपर, कागज, प्लास्टिक, कांच, रबर, थर्माकोल, ये सब सूखा कचरा है. जो पैकिंग मटेरियल है वो अलग रखना है और जो खाद के लिए जो हम खाने के लिए जो चीज़ें लाए वो अलग रखनी है. हाँ, आप सब क्या करेंगे? आज से घर में लिखेंगे अपने घर में कौन सा कचरा आता है, गीला कौन सा आता है वो लिखेंगे एक साइड पे, और एक कागज पे सूखा कौन सा आता है लिखेंगे. बराबर है? सब जन बैठ जाइए अपने जगह पे. ठीक है, इतना आपको टास्क करना है. एक हफ्ते के बाद आपके सबको बताना है गीला कचरा क्या होता है, सूखा कचरा क्या होता है. बराबर है? और कचरा आवाज येतोय? ठीक आहे. सर बोलतील, हिंदीमध्ये बोलायला पाहिजे, मराठीमध्ये सर बोलणार, त्यांच्या मागून तुम्ही बोलायचं आहे, कोणीही आवाज करायचा नाही. ओके? हा. हॅलो मित्रांनो, मराठीतून आहे. आपण सगळे महाराष्ट्रात राहतो त्यामुळे इथली आपली स्थानिक भाषा सर्वांना आपल्याला तरी आली पाहिजे. ठीक आहे? तर तिच्या स्वरूपात आहे माझी मुंबई स्वच्छ सुंदर ठेवणे माझे प्रथम कर्तव्य आहे. मी कचरा बंदीचा वापर करेन. मी ओला सुका कचरा वेगळा ठेवी. मी कागदी कापडी पिशवीचा वापर करेन. मी सार्वजनिक ठिकाणी थुंकणार नाही अथवा कचरा टाकणार नाही. मी सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवी, त्याची जोपासना करेन. मी माझे कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी या सर्वांना स्वच्छ माझी मुंबई या चळवळीमध्ये सहभागी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन. मी संकल्प करतो की आजपासून माझी मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी मी कटिबद्ध राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मुंबई, जय महाराष्ट्र. सर्व छान पद्धतीने बोललेले आहे. स्वतःसाठी आणि सरांसाठी जोरात काढायला. मैं अमोल सर से अनुरोध करता हूँ कि सावंत सर का सुनिए. तो ये जो प्रोग्राम चालू होने वाला है, चालू हुआ है 17 सितंबर से लेकर 2 अक्टूबर तक हमें करने का है. यानी महात्मा गांधी जयंती जो है उस दिन इसका आखिरी का दिन रहेगा.
अभी उपस्थित मान्यवर यहाँ पर हम सबको इसी संदेश को हम खुद पे लागू करने के लिए, हमारे सोसाइटी में लागू करने के लिए, हमारे आजू बाजू में जितना भी परिसर है और यहाँ पर हमें स्वच्छता का किस तरह से ध्यान रखने का है, इस को हमारे मन में समाज में जन जागृति करने के लिए आज यहाँ पर इन्होंने एक कंपटीशन रखी है। इस कंपटीशन के जरिए हम हर एक व्यक्ति को ये संदेश देना चाहते हैं कि स्वच्छता ही सेवा है। तो उपस्थित मान्यवर का हम एक छोटी सी भेंट वस्तु देकर यहाँ पर स्वागत करेंगे। सबसे पहले मैं अमोल सर से विनती करता हूँ कि वो गवारे साहब सर का यहाँ पर स्वागत करेंगे। उनको ये पेपर लेने की जरूरत नहीं, क्योंकि आपके पास पहले से पेपर है। अच्छा वाला, क्योंकि बहुत सारे बच्चे पेपर नहीं लाए, तो उनको पहले मिलने दो पेपर। फिर उसके बाद आपके जो ग्रुप है वो फर्स्ट सेकंड थर्ड टू फिफ्थ टू 8 और 9 के ऐसे 4 ग्रुप है अलग अलग कॉम्पिटिशन के लिए। तो आपको जो सब्जेक्ट लिए उसके हिसाब से, तो क्लीनिनेस है, क्लीन मुंबई है, ये सब्जेक्ट के हिसाब से आपको ड्राइंग करना है। तो लेट्स स्टार्ट। स्वच्छतेची जनजागृती म्हणून एक छान असा उपक्रम विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धा आयोजित केलेला आहे। विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद यासाठी दिलेला आहे आणि हा खूप छान उपक्रम आहे। यातून माहूरमाळा परिसरातील स्वच्छतेविषयी जनजागृती होईल आणि स्वच्छ माहूर ठेवण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। मुंबई महानगरपालिका एम पश्चिम वार्ड यांच्यातर्फे स्वच्छता हीच सेवा 2024 हे अभियान आता येथे सुरू आहे आणि शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी याला अत्यंत प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे। चित्रकला स्पर्धेसाठी आता चित्रकला स्पर्धा सुरू आहे आणि यातले मान्यवर शाळेचे आता त्यांचे मनोगत व्यक्त करत आहेत। SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया या यूट्यूबवरील वृत्तवाहिनीवर। तर आज या ठिकाणी माहूरगाव इंग्लिश स्कूल येथे स्वच्छता ही सेवा या अंतर्गत यावर्षी आपल्याकडे ड्रॉइंग कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणावर सर्व विद्यार्थी सहभागी करून घेण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत। तर इयत्ता पहिलीपासून 10वीपर्यंत सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांना ज्या पद्धतीने एक्सप्रेस करू शकतील त्यांच्या
मनामध्ये स्वच्छतेबद्दल आपल्या ज्या भावना आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने ड्रॉइंगच्या माध्यमातून या ठिकाणी उमटवलं आहे. तर हा एक खूप चांगला प्रकल्प आहे. आम्हाला शिक्षकांसाठी खूप शिकायला मिळते या प्रकल्पामधून सुद्धा आणि विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे शिकत आहेत असं मी या ठिकाणी म्हणेन.
SMB न्यूज़ चैनल एंड प्रिंट मीडिया इनके माध्यम से आपका हार्दिक स्वागत। यहाँ पर मुंबई पब्लिक स्कूल, इस स्कूल में ड्राइंग कंपटीशन चल रही है और विद्यार्थिनी स्टूडेंट अफीका शेख इस ड्राइंग कंपटीशन के बारे में और स्वच्छता ही सेवा इसके बारे में डिटेल बता रही है। मेरे स्कूल का नाम इंग्लिश स्कूल है। मैं 8वीं में पढ़ती हूँ। मैं मालगांव में रहती हूँ। हमारे यहाँ पे बहुत गंदगी होती है, हर तरफ बिल्डिंग के नीचे कचरे बिचरे सब लोग ऐसे ही फेंकते थे। इस वजह से जानवरों को भी प्रॉब्लम होती है और हम किसानों को भी होती है। तो इसीलिए मैं आपसे सिर्फ ये कहना चाहती हूँ, मैं मालगांव में रहती हूँ। हमारे यहाँ पे बहुत गंदगी होती है, इससे एनिमल्स को, हम लोगों को बहुत तकलीफ़ें होती है। इस वजह से मैं आपको इतना कहना चाहती हूँ कि आप अपने घर पे स्वच्छता रखिए, अपने बिल्डिंग के आसपास देखे गंदगी को साफ़ कीजिए। और हमारे स्कूल में ये सारी चीज़ें बताई जाती है कि घर को कैसे साफ़ रखना चाहिए, कैसे गंदगी नहीं रहनी चाहिए, गंदगी हो जिससे बहुत सारी प्रॉब्लम्स होती है। ऐसी मैं आपको सिर्फ इतना ही कहना चाहती हूँ। थैंक यू। मुंबई पब्लिक स्कूल येथे मुंबई महानगरपालिकेतर्फे चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि दिनेश भंडारी हे परीक्षक म्हणून नियुक्त झालेले आहेत। ते त्यांचे मनोगत या निमित्ताने व्यक्त करत आहेत। नमस्कार, माझं नाव दिनेश उत्तम भंडारे। मी कला शिक्षक म्हणून गेली 9-10 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि मी इकडे मुंबई पब्लिक स्कूल यांच्यातर्फे चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे। इथे मी परीक्षक म्हणून काम करण्यासाठी आलेलो आहे आणि हा जो उपक्रम आहे इथे राबवलेला हा खूपच छान आहे आणि इकडे खूपच छान प्रतिसाद मुलांनी दिलेला आहे आणि या मुलांची चित्र पाहता मला खूप चांगलं वाटतं की यांनी फार चांगल्या रीतीने चित्र काढलेले आहेत आणि आम्ही अजूनही काढत आहे आणि प्रतिसादही खूप छान मिळालेला आहे आणि मला इथे बोलवल्याबद्दल या सर्व BMCच्या सहकार्यांचे व शाळेचे आभार मानत आहे। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल गंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा।
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे, जय 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 हे।